शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या सकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तसेच इतर अतिशय महत्त्वाच्या अशा बातमी आपण यामध्ये बघणार आहोत। बातमीपत्रात सुरुवात करूया। मान्सून कोकणात दाखल, यंदा 11 दिवस आधीच आगमन, देवगडपर्यंत मजल, परंतु या पावसाने मराठवाडा, विदर्भ तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं दिसत आहे। बहुतांश शेतीमालाला मिळेना हमीभाव, रिझर्व्ह बँकेचा अहवाल, देशातील महागाई कमी झाल्याचा दावा, तर कांद्याच्या भावात घट। 1 एप्रिल ते 19 मे 2025 या कालावधीत महत्त्वाच्या भाजीपाला पिकाच्या दरातही नरमाई आली आहे। शेतकऱ्यांनी बनासकांठाच्या वाळवंटात घडवली दूध क्रांती, अधिवेशनात बनास जिल्हा दूध संघाची मांडली यशोगाथा। गुजरातमध्ये चाललेल्या या अधिवेशनामध्ये गुजरातमधील यशोगाथाही मांडली आहे। अनुदान वाटपासाठी 1.5 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानुसार अनुदान वाटण्यासाठी 1.5 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे। यामध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे। राज्यात खरीपपूर्व मशागती रखडल्या, पावसामुळे फळबागांसह भाजीपाला पिकांना फटका। खरीपासाठी सध्या स्थिती अनुकूल असली तरी या 1 महिन्यात अनेक पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हिरमुसलेला दिसत आहे। दहशतवादाचा खात्मा करणे हा देशवासियांचा निश्चय, नरेंद्र मोदी। दहशतवादाच्या विरोधात आपण सर्व एकत्र येऊन लढू, असं नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे। मात्र यामागे त्यांचं राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। 4 राज्यात 19 जूनला विधानसभेची पोटनिवडणूक। 4 राज्यातील विधानसभेच्या 5 जागांसाठी येत्या 19 जूनला पोटनिवडणूक घेतली जाणार असून त्याचा निकाल 23 जूनला जाहीर केला जाणार आहे। परंतु महाराष्ट्रात कधी निवडणूक होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। कारखान्याकडील साखर मूल्यांकनात वाढ, कमाल उचल दर ठेवला प्रति क्विंटल 3240 रुपये। जादा मूल्यांकन रक्कम केवळ FRP साठीच असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। पावसामुळे सातारा जिल्ह्यातील आले लागवड रखडणार, हळद लागवड सुद्धा रखडणार। जिल्ह्यातील हळद लागवडीसाठी शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पूर्वतयारी केली होती, मात्र आलेला पाऊस आणि वातावरण यामुळे ही रखडणार आहे। सहकार म्हणजे आत्मनिर्भर भारताची प्रेरणा, मंत्री जगदीश विश्वकर्मा यांचं प्रतिपादन। आनंद येते, राष्ट्रीय डेअरी अधिवेशनास सुरुवात, तर ग्रामीण समृद्धी सहकारातूनच शक्य आहे आणि ती सर्वांनी मिळून करावी। खानदेशात तूर लागवड घटणार, खानदेशात यंदा तूर लागवड घटणार आहे। पूर्व हंगामी लागवड सुरू झाली आहे। यंदा तुरीखालील क्षेत्रात सुमारे 40 ते 50% घट होईल, असा अंदाजसुद्धा यावेळी व्यक्त केला आहे। खानदेशात केळी दर स्थिर, खानदेशात केळी दरात मध्यंतरी पडझड झाली होती, पण आता दरात सुधारणा झाली असून दर स्थिर आहेत। कमाल दर 2700 रुपये प्रति क्विंटल आहेत। केळीची आवकही सध्या घटत आहे, त्यामुळे 2700 रुपये दर मिळाला। तूर खरेदीला सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ, उद्दिष्टाच्या केवळ 37% खरेदी। राज्यातील तूर खरेदी सरकारने 28 मे पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। राज्यात यंदा 2,97,000 टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। FRP उतार्यावरून गोंधळ, मागील हंगामातील उतारा गृहीत धरण्यास साखर उद्योगाकडून नकार, तर शेतकऱ्यांना वैधानिक अधिकार हिरावून घेऊ नका, ठोंबरे यांचे प्रतिपादन। तर आयुक्तालयाकडे मागितला लेखी पुरावा। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा ठळक झटपट शेतीविषयी बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।